तर या घराच्या जमिनीची मालकी इंद्रायणीच्या वडिलांकडे होती आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. माझ्या आजोबांनी ही जमीन गोविंद महाराजांना दान दिली होती. इंद्रायणी, मग ह्या सगळ्या कायदेशीर व्यवहाराचे काहीतरी कागदपत्र असतील ना तुझ्याकडे? अशी कुठलीही कागदपत्र आपल्याकडे नाहीत. पण जमीन गहाण ठेवल्याचे हे कायदेशीर कागदपत्र आहेत. आणि हे ते पेपर्स आहे. तर आनंदीबाई, कायद्यानं ही जमीन आमच्या मालकीची आहे. बापाच्या आजारपणात तुझ्या सुनेच्या बापाने ही सगळी जमीन आमच्याकडे गहाण ठेवली. सो ह्या घरावर, ह्या जमिनीवर तुम्हा कोणाचाच कोणताही अधिकार नाही. शून्य मिनिटात इथून निघायचं. नाही, असं कसं होऊ शकतं? श्रीकला, असं काही होऊ देणार नाही मी. असंच होणार आणि तेही याच क्षणाला. ए पिंट्या, चाल सामान घ्या यांचं बाहेर. हे बघा, तुम्ही खूप चुकीचं वागताय. नाही, तुम्ही असं आमच्या सामानाला हात नाही लावू शकत. काहीच नाही करायचं.
मोठा हिंदू श्रीकला तू चुकीचं करते तू श्रीकला आधू श्रीकला नाही श्रीकला नाही नाही श्रीकला विठुराया, मला पडलेलं स्वप्न खरं झालं. ही कसली वेळ आणलीस रे आमच्यावर. माझ्या बाबांना आयुष्यभर वणवण फिरायला लावलत ना, त्याचा बदला आज पूर्ण केलाय मी. तरी इंदू वरडून वरडून सांगत होती की श्रीकला काही चांगली बाई नाहीये, पण तिच्यावरती कोणी विश्वासच नाही ठेवला. उलट तिलाच एकटं पाडलं. मग काय, श्रीकला कला कलानं तिचा रंग दाखवायला लागली आणि आपल्याला सगळ्यांना रस्त्यावरती आणलंय. आई अगं तू शांत हो प्लीज. कशी शांत हो? सांग ना, कसं शांत हो? दिग्रसकरांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून आहे मी. मला माझ्याच हक्काच्या घरात बाहेर काढलंय.
सगळं त्या श्रीकलामुळे झालंय. तुम्हाला सांगते व्यंकट भाऊजी, अहो श्रीकला माझ्या पण जीवावरती उठली होती. मला पण तो अर्क दिला होता प्यायला. स्वतःच बरं वाईट करून गेला निघालेच होते, पण या इंदीनं मला वाचवलं. तिने वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? माझी पोरकी झाली असती हो. चुकलं माझं, पूर्णपणे चुकलं. डोळ्यावर अविवेकाची पट्टी बांधली होती मी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही तेही कळलं नाही मला. इंदूवर अविश्वास दाखवला मी. अशा वेळेला जो कायम आधार देतो, ज्याच्या कृपेच्या आश्रयाच्या आधाराला आपण जातो, असा माझा विठुराया सुद्धा आज इथं उभा नाही. कुठली दुर्दैवी वेळ आली आपल्यावर. राम कृष्ण हरी. विठुराया, तू सगुण निर्गुण दोन्ही रूपात सगळीकडे असतोस माहितीये मला. माझ्या व्यंकू महाराजांनी शिकवलंय. आता सुद्धा तू इथेच आहेस. माझ्या व्यंकू महाराजांची ही अवस्था बघवत नाही रे मला. निर्मळ मनाने विश्वास ठेवण्याची इतकी मोठी शिक्षा नको रे, नको इतकी मोठी शिक्षा देऊस. गोपाळ, गोपाळ, मला नव्हतं मारायचं रे तुला, खरंच. पण तुझा अति शहाणपणा नडला. उकट फाकट मेलास ना रे. ए श्रीकला, या गोपाळच्या फोटोकडे बघून काय बोलतेस तू? मला एक सांग, तू खरंच त्याच्या प्रेमात बिमात पडली होतीस की काय? प्रेमात? आणि मी? तुम्ही ना नसत्या वेळी नसते विनोद करू नका बाबा. कधी कधी ना शीर तडकते माझी. आता बायकांचं आपल्या नवऱ्यांवर प्रेम असलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये ना आपल्यात. आता गोपाळ जरी ऑफ झाला असला तरी ऑन पेपर मी अजूनही बायको आहे ना त्याची. आता आपण कसं दिग्रसकरांना बाय बाय केलं, गोपाळच्या फोटोला बाय बाय करायला नको का? बाय बाय गोपाळ. आज आपला बदला फायनली पूर्ण झाला बाबा.
सगळ्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलंय आपण. हे श्रीकला, या दिग्रसकारांना इतकं हलकं घेण्यात आपल्या अंगाशी येऊ शकतं. आपल्याला सावध राहावं लागेल. त्यांना मातीत पुरलं ना तर झाड म्हणून उभे राहतील हे. मग मी त्यांना कापून काढेन. ह्या श्रीकलाच्या सगळ्या कला अजून तुम्हाला सुद्धा नीट माहिती नाहीये बाबा. बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही. असो, आज हे सगळं जे काही झालं ना, तो फक्त एक ट्रेलर होता. वेळ आली ना की पूर्ण पिक्चर दाखवे, तो पण क्रेडिट सहित. तोपर्यंत एन्जॉय. इंदू, फार अज्ञानी आहे बघ मी. काय घडतंय, कोण कसं वागतंय, बोलतंय, काही समजलं नाही मला. पण तुला दोष मात्र देत राहिलो मी. आज तुझ्या समोर तुझा गुरु म्हणून उभं राहण्याची तरी योग्यता आहे का माझी? विठुरायांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला. विठुरायांनी मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय. पण त्यांनी सांगितलेल्या संकेताचा अर्थ सुद्धा मला कळला नाही. तुझी बाजू समजून घेणं तर दूरच, पण तुला अधिकाधिक त्रासच देत राहिलो मी. श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेण्याचं पाप करत राहिलो. तुझं आमच्या घरावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, तुझ्या मनात किती आपुलकी आहे, कशाची पर्वा उरली नाही. हे सगळं बाजूला सारून तुला वाटेल ते बोललो आणि संशय घेतला. मी चुकलो, मला माफ कर. महाराज, काय करताय महाराज? गुरुने शिष्याच्या पाया पडू नये असं करू नका. चुकीचं आहे हे. अगं बाळा, मी चुकीचा आहे, साप चुकीचा आहे मी. अहो, माणूस आहात ना, माणसाकडून चुका होतात. हे बघा, लई मोठं पाप माझ्या माथे लागल. असं काही करू नका महाराज. महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची शिष्या अजिबात डगमगणार नाही. आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही, कधीच नाही. महाराज,
मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची ही शिष्या अजिबात डगमगणार नाही आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही. नाही नाही कधीच नाही. त्या दोघांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणार, नक्की मिळणार. आपला विठुराया सोबत आहे आपल्या. तुम्ही विश्वास ठेवा. त्यांनी जर आपल्यावर ही वेळ आणली आहे ना महाराज, तर तोच यातून मार्ग दाखवणार. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. विश्वासघातकी ज्या घरात राहिली त्याच घराची वाट लावली, त्याच घरातल्या लोकांना रस्त्यावरती आणले हिनं. किडे पडतील, सुख म्हणून लाभणार नाही आयुष्यामध्ये. नतद्रष्ट, सूड खाऊ कार्टी. सूड घ्यायचंय ना घे. तुझ्या ते बापा बरोबर लाईला येऊन मर. अनुमोदन आहे सासूबाई आमचं. विंजे सरकारांना धोकेबाजी कारस्थानी माहित नाही अशातला काही भाग नाहीच आहे. पण ह्या श्रीकलाने ना सगळी लेवलच पार केली. एकुलते एक जावयाला पण बाहेर काढलं. याला काय अर्थ आहे? निषेध करतो आम्ही याचा. पण तो पोपटराव, त्याला असा चौकात नेऊन जोड्याने हाणला पाहिजे चांगला. जावई बापू, वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. इतर लोकांविषयी वेडवाकड बोलून आपली मनं आपण कशाला कलुषित करून घ्यायची? या म्हणजे जो कोणी वाईट वागतो त्याचं तुम्हाला काहीच नाही. कसे आहोत हो तुम्ही? का अजूनही त्या पोळीचं पुळका येतोय तुम्हाला? नाहीये पुळका. श्रीकला दोषी आहे आणि श्रीकलामुळेच हे सगळं झालंय हे मान्य आहे मला. पण आपण सगळ्यांनीच तिच्यावर आंधळा विश्वास ठेवला, त्यामुळे आपली पण चूक झालेलीच आहे. आम्ही नाही, तुम्ही विश्वास ठेवला आणि तिनं काय केलं? तिनं केसानं गळा कापला. विंचवाची जात तिला कितीही कुरवाळा, विंचू डसतोच आपल्याला. पोपटरावाची अवलाद ही असलीच असणार. चहा घ्या चहा. चला बरं, सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घ्या. चहा आणि वडापाव आणलाय. हं? मला द्या ना. वा वा, हे बरं केलं. खा खा खा. धोकेबाजी कारस्थानी झाली आपल्या बरोबर. वाईटच झालं ना, पण मग भूक पण लागली ना. बरोबर आहे तुमचं. नाही, खाऊन घ्या.
घ्या, जरा बरं वाटेल. रस्त्यावरती आणलं या नालायक कार्टीनं आपल्याला. भलं होईल त्या पप्पू शेठचं. त्याने मंदिरामध्ये आपली सोय तरी करून दिली. विठुराया पाठीशी आहेच आपल्या. मंदिरानं पोटात जागा दिली. मंदिराचा खूप मोठा आधार आहे आपल्याला. आधार कसला आधार? इंद्रायणी उर्फ इंदुबाई. पोपटराव, तुझी हिंमत कशी झाली इथं यायची? ओ, आमची पुरती हिम्मत पाहिली कुठे तुम्ही? नावानं मोठ्या बाई आणि कर्मानं खोट्या बाई. निघ आमच्या मंदिरातून. ए आनंदे, आम्ही बाहेर व्हायचो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही इथे आरामशीर राहू शकतात? असं वाटतंय तुम्हाला? का नाही राहायचं? आ मंदिर काय तुझ्या बापाचं आहे का रे पोपट्या? ए आनंदे, मापात राहायचं, मापात. तुम्ही कशाला डोकं लावतोय हो या 150 बाईशी? दीडशे आणि असेल, तिच्या घरची आहे. घरी घर उरलंच कुठे हिचं आणि हिच्या घरातल्या मंडळींचं. हे घर यांचं राहिलं नाही, मंदिर यांचं उरलं नाही. ओ बेंकू महाराज, सांगा तुमच्या वहिनीला. मग नाही तर काय, इतकं सगळं झालं तरी यांची मिजाज काही जात नाही, नाही का बाबा? पोपटराव, तुम्ही हे जे काय करताय ना ते बरोबर करत नाहीये. हो का? बरं, मग मग म्हणजे थांबवाय सगळं. नाही थांबवलं तर? नाही थांबवलं तर काय करणार आहे? पोपटराव, हे कायद्याचं राज्य आहे हे लक्षात ठेवा. ए कायद्याची गोष्ट आम्हाला शिकवायची नाही. दिग्रसकरांचं घर आणि हे मंदिर ज्या जमिनीवर उभं आहे ना, ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि ती ही कायदेशीर आणि रीतसर. ओ व्यंकू महाराज, मोठ्या बाई, तुमचं हे लातांबळ पिल्लावळ घ्या, इथनं बाहेर पडा. चला. पोपटराव, अति होतंय आता. हे अति तुम्ही करताय. ही जमीन आमची आहे आणि याचा सातबारा आमच्या नावावर आहे. पोपटराव, तुम्ही हे जे काय बोलतायत ते खरंय हे आम्ही कशावरून मानायचं? अरे तसे पेपर आहे आमच्याकडे, लीगल डॉक्युमेंट. ओ पोपटराव, पेपर खोटे असतील तुमचे. आणि दिग्रसकरांवर अशी जबरदस्ती करायची नाही. बिलकुल थांबायचं नाही का? गावकऱ्यांचं व्यंकू महाराजांवर किती प्रेम आहे, दिसलं का? आणि त्याने काय फरक पडतोय ग इंद्रायणी? अरे तुम्ही लोकांनी बदनामी केली आमची अख्ख्या गावभर.
फितवलंय लोकांना आमच्या विरुद्ध. फितवलं नाही, तुमच्या करणीमुळं हकललं तुम्हाला इथून. तुम्ही आजवर जी घाण केली ना ती माहितीये लोकांना. त्यामुळे ना हे सगळे गावकरी तुम्हाला चांगलेच ओळखून आहे बरं श्रीकला. शट अप. जास्त बोलायचं नाही हा. आता घरातून जसं एकेकाला बाहेर काढलंय ना तसं ह्या मंदिरातूनही बाहेर काढू. विठुरायाच्या मंदिरातून दिग्रसकरांना बाहेर काढणार तुम्ही? हो, काढणार. या रे, आणि ह्या सगळ्यांना बाहेर काढा. ए पिंट्या, काढ यांना बाहेर. ए यांना जर हात लावाल ना तर परिणाम वाईट होतील, सांगून ठेवायलो. ए व्यंक्या, बऱ्या बोला ना. पोपटराव, आवाज खाली. हा, व्यंकू महाराजांकडं बोट नाही दाखवायचं. ए पोपटराव, एक शब्द जरी जास्त बोलला ना तर बघतोच आम्ही. ए पोपटराव, पाहिलं ना श्रीकला, बघितलं ना तू? पोपटराव, दिग्रसकर मंदिरातून कुठेही जाणार नाही. आलं का लक्षात? जाणार नाही. ए व्यंक्या, आमचे ते गुंड हं? आणि तुझा तो जमाव. वा वा वा, आता चांगलंच दिसतंय तुझं एक डुप्लिकेट वागणं बर का. मग नाही तर काय. ते काय वाटतं तुम्हाला हा? आमच्यावर दबाव टाकला तर आम्ही घाबरून जाऊ? ए पोरे, जास्त बोलायचं नाही, फडफड करायची नाही. चला चला, निघायचं. निघायचं सगळ्यांनी थोन. ए गपगुमान इथनं निघा, नाहीतर तुमच्यातलं एक पण स्वतःच्या पायावर इथनं जाणार नाही. निघा. ऐकलं ना श्रीकला, गावकरी पाय तोडण्याचं बोलतायत, आणि तसं जर झालं ना दोघांना खूप त्रास होईल. त्याच्यापेक्षा इथनं ए चुपचाप निघाल तरच वाचाल. देवतारी त्याला. ही म्हण माहित असेल ना श्रीकला तुला? हा, निघा आता. विठुराया, पाठी राखा. व्यंकू महाराज, तुम्हीच शिकवलंय ना
ती विठुराया असताना काळजीचं ओझं व्हायचं नाही, रडायचं नाही, समोर आलेल्या परिस्थितीशी लढत राहायचं. सगळं मान्य आहे मला, पण या सगळ्यामध्ये चूक तर माझीच आहे. हिंदू मी श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवायला नको होता. महाराज, हा विश्वास दाखवण्यासाठी असतो, राखण्यासाठी असतो. हे तिला कळलंच नाही अहो. म्हणून तिने तुमचा विश्वासघात केला. पोपटराव त्याच्या कर्मानं देशोधडीला लागलाय हे कळलंच नाही तिला. सुडाच्या आगीत स्वतःचा विवेक जाळला तिने. गोविंद महाराजांची पोती फेकली हो. कसला माज दाखवला. ती मातीत जाणार आणि सोबत बापाला पण घेऊन जाणार. पण आता त्यांची बाजू वर चढे हे विसरता येणार नाही बाळा. असे नका महाराज, पण मी त्या श्रीकलेला आणि पोपटरावला चांगलाच धडा शिकवणार आहे. ते ग्रसकरांना संपवायला निघालेत, ते विसरलेत. या घराचं रक्षण करायला त्याची रक्षण करती खंबीर आहे. इंदू, आपल्या गोपाळनी खरंच आत्महत्या केली असेल का ग? तुमचं मन काय सांगतंय महाराज? शक्यच नाही. माझा गोपाळ असा आत्महत्या करणारा, पळून जाणारा मुलगा नव्हताच. नव्हताच. मला त्याच्या मृत्यूचं कारण शोधायचंय हो. कशी शोधू, कुठून सुरुवात करू कळत नाहीये मला. मला विश्वास आहे की तू हे शोधून काढशील. नक्की शोधून काढशील. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. बोला ना. म्हणजे कुठून सुरुवात करू, काय काय बोलू तेच कळत नाही महाराज. महाराज, तुम्हीच म्हणतात ना, करता करविता तोय, तोच आपल्याला बुद्धी देतो. आता असं समजा की आम्ही जे काही सांगणार आहे ना तुम्हाला, तो त्याचाच संदेश आहे. बाळंभट, अहो काय बोलायचंय ते मोकळेपणाने बोला. बोला. तर म्हणजे कसं बोलू, कुठून सुरुवात करू ना तेच कळत नाही. महाराज, आता दिग्रजकरांचे आणि आमचे सगळ्यांचे संबंध किती वर्षापासून हे तुम्हाला तर चांगलं माहिती. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो एवढा तर हक्क आहेच की नाही आमचा. काय बाळंभट, अहो काय चाललंय तुमचं? हे काय तुम्ही गोल गोल बोलताय? दिग्रजकरांशी तुमचे संबंध, त्याच्यानंतर विठुराया, त्याचा आशीर्वाद, त्याचा संकेत. अहो काय चाललंय? तुमच्या बुद्धीचा, विठुरायाच्या संकेताचा, या सगळ्याचा काय संबंध? इथे त्या श्रीकलामुळे आमचं डोकं आउट झालंय. जरा इसकटून सांगा की. मोठ्या बाई, माफ करा मोठ्या बाई. हे फक्त तुमच्यासाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी धक्कादायक आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांची मतीच गुंग झाली बर का. बाळंभट, अहो विठुराया आहे की, काहीतरी मार्ग दाखवेल तो. तुम्ही बोला, काय बोलणार होतात?
इंदू, अगं ते आपले सदू किरपेकर आहेत ना, ते मुंबईला त्यांच्या मुलाकडे असतात आजकाल. हा मग अहो, मग त्यांचं आता घर बंदच आहे ना गेले 6 महिने. तिकडे कोण नाही राहत. आणि आम्हाला नाही वाटत की एवढ्यात तिकडे कोण राहायला येईल. म्हणजे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही मंदिरात राहण्यापेक्षा त्या घरात राहावं. ए रत्ने, हे बघ, श्रीमंत आणि खानदानी माणसाला वेळेतच नाश्ता हवा असतो. अजून किती वेळ वाट पाहायची आम्ही? उद्यापासून वेळेवरच येणार नाश्ता. ते काय ना, घर नवं आहे, श्रीमंती नवी आहे, त्यामुळे सवयीचं होपर्यंत थोडा वेळ इकडे तिकडे होणारच. ठीक आहे, आजच्या दिवस चालून घेतो, पण उद्यापासून असा हलगर्जेपणा चालणार नाही. नाहीच होणार असं. हम्म. आता काय आमच्यात बसून खाणार आहे का? नाही, मग त्याची डोक्यावर का उभी आहे? चल, कामं बघ. कामच होतं. काय काम होतं? थोडी मदत पाहिजे होती. आता नुसती बघत का उभी राहिलीस? कसली मदत पाहिजे सांग ना. पैसे पाहिजे होते. पैसे? हो, 50,000 रुपयाची गरज होती मला. 50 वर किती झिरो ठेवतोय माहितीये का? 4. तुला काय वाटतं, आम्ही पैशाचे बंडल आमच्या कनवटीला लावून फिरतो का? या आमच्या खिशात पैशाचा पाऊस पडतो. नाही, असं काही नाही, पण काम करून घेतलं त्याचा मेहनताना मिळायलाच हवा ना. 50 रुपयाची लायकी नाहीये, पण पाहिजे किती? 50,000. तुमची लायकी बघूनच पैसे मागते. हे आमची लायकी काढायची नाही. तुम्ही माझी काढली ती? अरे का फुकट होत होतं का? रसायनासाठी पैसे लागत नव्हते? मला पैशांची गरज आहे, मलाही माझे खर्च आहेत. हे असं रस्त्यावर भीक मागायला किती खर्च येतो ग? खायचे वांदे होते तुझे. आम्ही आधार दिला, राहायला घर दिला. फुकट नाही केलं, काम केलंय मी त्या बदल्यात तुमचं. आवाज खाले. ए, चल, नाही देत तुला पैसे. चल, 2 वेळेला जेवायला देतोय ना, तेच उपकार समज. 2 घास खायचे आणि गुमान पडून राहायचं. म्हणजे त्या घरात पण दिवा लागेल आणि तुम्ही सगळे या प्रॉब्लेम मधनं बाहेर येईपर्यंत आधार मिळेल ना. त्या श्रीकलानं आणि त्या पोपटरावनं पार रस्त्यावरती आणलं आपल्याला. वाटतं होईल त्यांचं. कधीच भलं नाही झालं पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही सासूबाई. आणि आता आहे ना, आपणही गप्प बसायचं नाही. भाऊजी, आपलं स्वतःचं हक्काचं घर असताना असं दुसऱ्याकडे आश्रितासारखं राहणं मला तरी पटत नाही. मोठ्या बाई, आम्ही समजू शकतोय, पण बघा ना, म्हणजे शकुंतला वहिनींची तब्येत बरी नसती, घरात एवढी माणसं, सगळ्यांची आबळ होईल ना. आणि त्यात तो पोपटराव सारखं येऊन तुम्हाला त्रास देईल. त्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की सदूचं घर तुमच्यासाठी योग्य आहे. बाळंभट, हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण ही एवढ्या मोठ्या स्वरूपाची मदत मी कधीच स्वीकारणार नाही, हे तुम्हालाही माहिती. महाराज,
अहो आम्ही काय पोरके आहोत का? बाळंबट हो तसं नाही. आम्ही जर इथून गेलो तर पोपटराव आणि श्रीकलेला वाटेल की आम्ही त्यांना घाबरलो. उलट इथे राहिलो तर त्यांच्या हालचालीवर आम्हाला लक्ष ठेवता येईल. खोटेपणानं घर मिळवलंय त्यांनी, उद्या ह्या मंदिराचं बरं वाईट करतील. हे मंदिर आम्हा दिग्रसकरांच्या जीवापेक्षा मोठं आहे बाळंबट. अगदी बरोबर. इंदू म्हणते ते अगदी बरोबर आहे. हे बाप, शकुंतला, नारायणी, होईल सगळं नीट. थोडे दिवस कळ काढू. व्यंकू महाराज म्हणतात तसं हेही दिवस सरतील. आपण लवकरच आपल्या वाड्यात परत जाऊ. महाराज, तुम्ही म्हणताय ना ते मान्य आहे, पण जोपर्यंत तुम्ही सगळे मंदिरात आहात ना तोपर्यंत चहा पाणी आणि जेवण माझ्याच घर नाही. आता याला नाही म्हणायचं नाही. हा, एवढा हक्क आहे आमचा. बाळंबट लईच हलक्यात घेतायत पोपटराव या रत्नाला. ए मालक म्हणायचं, मालक मालक, कळलं? मालक मान्य आहे. मी रस्त्यावर फिरत होते, भीक मागत होते. तू तरी काय वेगळं करत होतास? ए एकेरीवर यायचं नाही. नाही येत पोपटराव मालक. पण तुम्ही सुद्धा हे विसरू नका, हे जे दिवस आलेत ना ते फक्त माझ्यामुळे. तुम्ही या घरात आलायत ना ते मी केलेल्या अर्जाच्या जोरावर, आणि तुमची श्रीकला सुद्धा त्याचाच वापर करून इथपर्यंत आलीये. तुम्ही सुद्धा मालक बनून इथे बसलायत ना खानदानी मालकासारखे खायला, हे पण माझ्यामुळेच. चल निघ, चल निघ. आमच्या डोळ्यासमोर उभी राहू नकोस. जाईन. माझे 50,000 रुपये द्या मला, मग जाते. नाही देत तुला. चल जा. मी खूप गैरफायदा घेतायत माझा. खूप महागात पडेल. चल निघ, नाही तर बाबा, तुम्ही रत्नाशी हे जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. 50,000 रुपये मागते ती. 50. 60 मागू देत, काय? 70 मागू दे, 80 मागू देत. श्रीकला, भे भे तू बोलतेस? तू? हो, हे मीच बोलतीये, कारण मला हे चांगलं माहितीये. रत्नाने केलेल्या अर्कामुळेच आपण दिग्रसकरांना या घराच्या बाहेर हाकलू शकलोय. रत्ना, पैसे पाहिजे ना तुला? चल, मी देते पैसे. बाबांचं म्हणणं काही एवढं मनावर घेऊ नकोस. चल. माझ्याशी खूपच वाईट बोलले पोपटराव. अगं बाई, झालं ना आता ते. हा, तुझ्या समोर बाबांना झाडलं ना मी. मला भिकारी बोलले, माझ्यावर हात उचलला त्यांनी. माझ्याशी पुन्हा असं हिचकाट बोललेलं मला अजिबात चालणार नाही. सांगून ठेव त्यांना. ए रत्ना, अगं बास कर ग आता.
किती वेळा तीच तीच सीडी लावणार आहेस तू? पैसे पाहिजे ना तुला? 50,000. 5वर 4 पूज्य. पूज्य? 0 0 पोपटराव. ए माझे बाबा आहेत ते, इज्जतीत बोलायचं. मग पैसे दे. मिळतील ना? अगं 50,000 काय, 1,00,000 रुपये देईन मी तुला. पण आत्ता आत्ता थोडी कळसोस. अजून अजून किती वेळ पाहिजे तुला? अगं आत्ताशी तर कुठे आपण या घरात आलोय. हा, थोडं थोडं सगळं सेटल होऊ दे, थोडा वेळ जाऊ दे. मी म्हणाले ना तुला, 1,00,000 रुपये दे. नक्की? नक्की. श्रीकला, ही रत्नी जरा जास्तच माजली आहे. 50,000 रुपये मागत होती आमच्याकडे. 50. बाबा ती 1,00,000 मागे, तुम्ही देणार आहात का? ए श्रीकला, त्या भिकारडीला पाठीशी घालून माजवू नको. आज 50,000 रुपये मागितले, उद्या 1,00,000 रुपये मागेल. बाबा कामाची लोक कामाचेच पैसे मागणार ना. म्हणजे आता तू त्या भिकारडीचा माज आम्हाला सहन करायला लावणार आहे? मग दुसरा काही पर्याय आहे का आता आपल्याकडे? बाबा एक गोष्ट लक्षात घ्या, रत्नाच अशी आहे जी अर्क बनवू शकते, तुम्ही किंवा मी नाही. आणि आत्ता तिला जपणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ती इंदी आणि ती आनंदी ह्या गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीयेत, हे विसरून चालणार नाही. हे सगळं मान्य आहे, पण ही रत्नी उद्या डोक्यावर बसेल आणि आपल्याला ब्लॅकमेल करेल. ही पहिली आहे का डोक्यावर बसणारी? याआधी जी जी माणसं आपल्या डोक्यावर बसली आहेत त्यांचं मी काय केलंय हे चांगलंच माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे योग्य वेळ आली की रत्नाचंही तेच होईल जे इतरांचं झालं. म्हणजे गरज सरो आणि रत्ना मरो. गोपाळचं जाणं, श्रीकलानं आपल्याला घराबाहेर काढणं, या सगळ्यामुळे व्यंकू महाराज खूप दुःखात येत रे. त्यात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या शिष्यावर विश्वास नाही ठेवला. याचा खूप त्रास होत असेल का त्यांना? त्यांनीच काय, आम्ही कोणीच नाही, मी सुद्धा नाही. ही फक्त चूक नाही, हा अपराध, मोठा अपराध. अरे जे काय झालं त्यात तुमचा दोष नाहीये, परिस्थितीच तशी आली होती. आणि या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून काय हाशील मला सांग. पण ती गोष्ट अशी सहजासहजी मनातून जाणार पण नाही ना इंदू. आदू, मला असं वाटतंय आपण त्या इन्स्पेक्टरला गाठून गोपाळ आणि मिटकरच्या खुनाविषयी जाणून घ्यायला पाहिजे. मला वाटतं यात श्रीकलेचाच हात आहे. इंदू, गोपाळ दादाचं समजू शकतो, पण मिटकरच्या खुनामागे श्रीकला कशी काय? अरे कारण खून झाला तेव्हा मी तिथेच होते. मी बघितलं इन्स्पेक्टरचा चेहरा. अरे अर्क पिल्यावर एखाद्याचं तोंड कसं होतं तसंच झालं होतं. तू त्या दिवशी बघितलंस ना व्यंकू महाराजांना, अगदी तसंच. आपल्याला जायला हवा तू. चल. ही इंदी गप्प बसायलाच तयार नाहीये. कधी कधी वाटतं ना हिचा पण गोपाळ करावा आणि पाठवून द्यावा त्याच्या सोबतीला. नाही 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 श्रीकला, हा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. तिला जर काही झालं ना तर संशयाची पाल सगळ्यात आधी आपल्याकडे येईल. इतक्या मेहनतीने जुळवून आणलेला डाव हातातून निसटून जाईल.
जेलातलं जीवन आणि जेवण दोन्ही वाईट असतं बर का. हे मी अनुभवाने सांगतोय. आपलं जगणं कठीण होईल. मग काय करायचं आपण? त्या इंदीचा जर बंदोबस्त केला नाही ना तर ती आपल्याला तिथेच पाठवेल. परिस्थिती बिकट आहे. त्या करिश्माला अडकवणार होतो ना आपण. त्या इंदीने तिची केस लढली आणि तिला सोडवलं. हे बघा, जर ती त्या इन्स्पेक्टरला भेटली आणि तो जर खरं बोलला ना तर आपण मेलो, ठार हो आपण. परत ते जेल, ते जीवन. तिकडला आपलं काही खरं नाहीये. आपलं काहीच खरं नाहीये. श्रीमला, अगं बोल ना. काहीतरी विचार कर. विचार कर. अगं विचार कर ना. केला विचार. आता मला चांगलंच माहितीये की मला काय करायचंय. राया, अरे किती केस वाढलेत. ओरडत नाही का तुला शाळेत? आई, आपण घरी कधी जाणार गो? आज ना मी तुला तूप साखर पोळी दिली. तुला आवडते की नाही? ते सोड, आधी मला सांग की आपण घरी कधी जाणार? राया, शाळा सुटली ना की इकडे तिकडे खेळायचं नाही. गपचूप परत यायचं. कळलं का? मला काळजी वाटते की नाही? बरं चला आवर. उशीर झालाय. चला आवर पटकन. चल. आई, आपल्यावर ही वेळ श्रीकला मामींनी आणली ना? मला माहिती होतं ती वाईट आहे, म्हणून ती मला कधीच नाही आवडली. राया, राया, जी गोष्ट तुला कळली पण आम्हाला नाही कळली. कारण तुम्ही इंदू मामीचं नाही ऐकलं म्हणून. चुकलंच आमचं. आपण कधी जाणार ग घरी? जाणार की नाही? जाणार बाळा, लवकर घरी जाणार. तू जास्त विचार करू नको. बरं शाळेत जायचंय की नाही? चल आवर बरं. आणि राया, इकडे तिकडे फिरायचं नाही. लवकर ये. चल. बाय बाय. सावकाश. सर, आम्हाला तुमच्याकडून एक मदत हवी. हे बघा, तुम्ही जर का पुन्हा तुमच्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल बोलत असाल तर माझ्याकडे एकच उत्तर आहे. तपास सुरू आहे आणि काही प्रोग्रेस झाली तर आम्ही कळवूच. थँक्यू सर, पण आम्हाला एक वेगळी मदत अपेक्षित आहे. हां बोला. आम्हाला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेंना भेटायची परमिशन हवी, ज्यांनी सुरेश मिटकरला कस्टडीत गोळी मारली. अहो काय हे काहीही? ते अजिबात शक्य नाही. सर प्लीज, आमच्या गावात जे 2 मर्डर झालेत त्यांना. एक मिनिट. तुमच्या गावात फक्त मोहितराव बोडके पाटील यांचाच मर्डर झालाय ना? नाही सर, आमच्या गोपाळचाही मर्डरच झालाय. माझा भाऊ डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. अहो पण ती तर आत्महत्या आहे, कारण तसं पोलीस रेकॉर्ड मध्ये लिहिलंय. नाही सर, खात्रीने हा मर्डरच असणार आहे. आणि याविषयी आम्हाला इन्स्पेक्टर भोसलेच नीट सांगू शकतात. प्लीज सर, त्यांना भेटायची परमिशन द्या. काहीतरी क्लू नक्की मिळणार आहे. हे बघा, खरं म्हणजे ते माझ्या हातात नाहीये. जर माझ्या हातात असतं तर मी नक्कीच परमिशन दिली असती. म्हणजे ते तालुक्याच्या जेलमध्ये आहेत. आम्ही तिथेही जाऊ. तुम्ही तिथल्या सरांशी बोलून घ्या ना प्लीज सर. थोडं कॉपरेट करा प्लीज. ठीक आहे, मी बोलून घेईन.
थँक्यू सर. थँक्यू साहेब. ही श्रीकला मामी ना वाईटच आहे. तिच्यामुळे घरातले सगळे दुखी आहेत. आणि आज माझी आई पण रडत होती. मला शाळेला पण उशीर होतोय. तो तिच्यामुळेच. होय, तुमचा संशय अगदी खरा आहे. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी आत्महत्या केलेलीच नाहीये. तो एक मर्डरच होता. हे नक्की त्या श्रीकलाने केलेलं असणार. होय, श्रीकला आणि पोपटरावचं काम आहे हे. आणि मग पोस्टमॉर्टम रिपोर्ट? ते मीच मॅनेज केले होते, पैसे खाऊन. लाज नाही वाटत तुम्हाला? वाईटाचा शेवट हा असाच वाईट होतो. पटलं असेल आता तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब. तुमच्या या हव्यासामुळे खुनी असे मोकाट सुटतात. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगताच आहे ना आता ते. भोगायलाच पाहिजे रे आदू. मला सांगा, तुम्ही त्या मिटकरला का मारलत? ते पोलीस कस्टडीत. मीच मारलंय. पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. माहिती नाही मला ते. माहित नाही म्हणजे? माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. अर्क